नमस्कार, मी सतीश नांगरे. आपण पाहताय ग्रामवार्ता लाईव्ह. या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा केला जातो आहे, साजरा होतो आहे. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शहावाडी तालुक्यामध्ये सध्या आपण आता उभे आहोत. शहावाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी ही निवडणूक होते आहे. जिल्हा परिषदेच्या 4 जागांसाठी 12 उमेदवार तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 19 उमेदवार जे आहेत ते आपलं नशीब या ठिकाणी आजमावत आहेत. सध्या आपण जिल्हा परिषदेच्या शित्तूरवरून या मतदारसंघामध्ये उभे आहोत. जो मतदारसंघ शहावाडी तालुक्याच्या उत्तरेला डोंगर दऱ्यात डोंगर कपारीत विखुरलेला आहे. मात्र खरा प्रश्न असा आहे की या निवडणुकीमध्ये फक्त चेहरे बदलणार की व्यवस्था बदलणार, लोकांच्या मनात काय आहे किंवा मतदारांचा मूड कसा आहे. खरं तर शहावाडी तालुक्यातल्या लोकांसाठी खरं तर हा खूप मोठा निर्णायक क्षण आहे. कारण या तालुक्याचा विकास, लोकांचे प्रश्न, धोरणात्मक विकास, शिक्षण, आरोग्य, पाणी या सगळ्या गोष्टींचा जो निकाल आहे तो आजच्या या मतपेटीमध्ये बंद होणार आहे. त्याच्यासाठीच्या ज्या अपडेट्स आहेत त्या आपण ग्रामवार्ता लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्यापर्यंत पोचवत राहू. त्यासाठी तुम्ही या चॅनलच्या सोबत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या निवडणुकीमध्ये म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये आज लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, साजरा केला जातो आहे. तुमच्या भागामध्ये म्हणजे आता शित्तूरवरून या मतदारसंघामध्ये आपण उभे आहोत. या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढेल का, काय वाटतं? मतदानाचा टक्का निश्चितच वाढेल. कारण ह्या परिसरातला जरी नोकर वर्ग म्हणून बाहेर राहत असला तरीसुद्धा ह्या वेळेचा उत्साह बघितला तर निश्चितच टक्का वाढू शकतो. आता जरी सुरुवातीच्या काळात तरी इथं मतदान केंद्रावर थोडंसं हे कमी वाटत असलं तरी पण उत्तर काळामध्ये 100%च टक्का वाढेल. गेल्या 5 वर्षामध्ये ह्या भागाचा म्हणजे तुम्ही ज्या परिसरामध्ये राहताय त्या भागाचा खरोखर विकास झाला आहे का, आणि तुम्हाला आत्ताच्या निवडणुकीमध्ये बदल अपेक्षित आहे का, काय सांगा? विकासाच्या मुद्द्यावर जर सांगायचं म्हटलं तर गेल्या 5 वर्षापासून आपल्या ह्या भागात चित्तूर गाव बघितलं तर त्या म्हणावा तसा विकास झालेला नाही. ज्या विकासाबाबत लोकांची अपेक्षा होती त्या पद्धतीनं विकास झालेला नाही, आपल्या सगळ्यांना डोळ्यासमोर आहे. आणि बदल हवा पाहिजे म्हणतायचं तर खरोखर बदल हा पाहिजेच. जो माणूस विकास करतोय त्यालाच आम्ही निवडून देणार अशी लोकांची प्रतिक्रिया आहे, भावना आहे. आणि तसे घडावे. जो माणूस कामाचा आहे, जो काम करतो, अडचणीला उभा राहतो, यांनाच खरोखर तोच माणूस निवडून यावा हीच आमची सर्वसामान्याची इच्छा आहे. तर आत्तापर्यंत जो विकासाचा मुद्दा घेतला तर गटार आणि रस्ता हाच विषय आला आहे. परंतु इथला जो जास्तीत जास्त तरुण वर्ग आहे तो नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं जो बाहेर आहे तो इथं कसा स्थायिक होईल ही अत्यंत गरज आहे आणि तो मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर अभयारण्यासारखा जो विषय आहे की आज वन्य प्राणी इथं आणून सोडले जातात पण संरक्षणाच्या दृष्टीनं काही उपाय केला जात नाही, तो सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. असे अनेक शेतीपूरक असतील किंवा तरुणांच्या दृष्टीनं सुद्धा हे बघण्याची गरज आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांकडनं म्हणजे कुठली कामं होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतंय तुमच्या मतदारसंघात? कामं म्हणजे आतापर्यंतच्या आम्ही बघतो तेव्हापासूनच्या निवडणुका ह्या रस्ता, पाणी आणि गटार या मुद्द्यावरच लढवल्या जातात. पण ह्या सगळ्या गोष्टी होत राहणारच आहेत. त्याच्याबरोबर जरा शिक्षणातला बदल झाला पाहिजे. या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी या मुलांनी स्पर्धा परीक्षेमध्ये या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये पुढे यावं यासाठी वेगवेगळे अभ्यासिका, मोफत अभ्यासिका उभारल्या पाहिजेत. ग्रामीण भागातल्या मुलांना इथं स्पर्धा परीक्षेची पुस्तकं उपलब्ध करून दिली पाहिजेत आणि इथला जो विद्यार्थी आहे किंवा इथली जी मुलं आहेत यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं काम केलं पाहिजे. रस्ता, गटार ह्या फक्त लोकांच्या भौतिक गरजा आहेत, पण याच्या पलीकडे सुद्धा जाऊन एक त्यांचं चांगलं करिअर झालं पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी सगळं शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे, शाळा सुधारल्या पाहिजे तिथल्या. इथं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं मुलांना चांगलं मार्गदर्शन झालं पाहिजे. इथून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे इथली सगळी जी पिढी आहे किंवा इथली तरुण मुलं आहेत ती सुधारतील आणि मग त्या सगळ्या माध्यमातून सगळी कुटुंब सुधारली की हा गाव, गल्ली, देश सगळ्या गोष्टी आपोआप सुधारल्या जातील. या निवडणुकीमध्ये म्हणजे असं चित्र आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की जे मतदान होतंय तो व्यक्तीचा चेहरा पाहून मतदान होते का पक्ष? आता अलीकडचं जे मतदान आहे इकडं विकासाचे मुद्दे किंवा व्यक्तीचा चेहरा या सगळ्या गोष्टी काय बाजूला पडलेल्या आहेत. आता कुठल्या मतदारापर्यंत किती पैशाचं पॅकेज गेलं आहे
किंवा या सगळ्या निवडणुका ह्या ज्या त्या वेगळ्या स्तराला जाऊन पोचलेल्या आहेत. काही वर्षांनी या निवडणुकाच होणार नाहीत. म्हणजे या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावर किंवा एखादा जाहीरनामा काढून अलीकडे काही लढवताना दिसत नाहीत. या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पूर्णपणे वेगवेगळ्या प्रलोभनांच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून निवडलेल्या आहेत. हे सगळं लोकशाहीसाठी घातक आहे. आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीकडनं अपेक्षा काय करणार? आपण जर मतासाठी 500-1000 रुपये घेऊन मतदान करणार असलो तर भविष्यात त्यांनी आपल्याकडं शिक्षण सुधारलं पाहिजे, आपल्या सुविधा केल्या पाहिजेत. आपण कुठल्या म्हणजे त्यांच्याकडं ह्या गोष्टी मागताना आपल्याकडं कोणता हक्क आहे की आपण या गोष्टी त्यांच्याकडं मागतो? कारण प्रत्येक नागरिकांना हे जे मतदान आहे ते कोणत्याही प्रलोभनाला बळी न जाता सत्सक विवेकबुद्धी जागृत ठेवून केलं पाहिजे. त्यातनं एक चांगला प्रतिनिधी निवडून जाईल, तो आपल्या प्रश्नांना वाचा फोडू शकतो आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्या त्याच्यातून पूर्ण होतील. निवडणुका येतात, निवडणुका जातात, प्रत्येक निवडणुकीत आश्वासनं मिळतात. यावेळी उमेदवारांच्याकडनं मिळालेली आश्वासनं आपल्याला खरी वाटली का? आश्वासनं प्रत्येक निवडणुकीत दिली जातातच, पण प्रतिनिधी एकदा निवडून गेल्यावर पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा 5 वर्षानंतरच इकडे फिरकतात. ते प्रश्न तसेच राहतात. परतसुद्धा त्याच गोष्टींवरती राजकारण केलं जातं. निवडून गेलेले प्रतिनिधी इकडं परत 5 वर्ष फिरकत नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे इकडची. निवडून गेलेला उमेदवार परत आपल्या गावामध्ये किती वेळा यायला हवा आणि त्यानं काय करायला हवं, असं ह्याबद्दल काय? निवडून गेलेला उमेदवार प्रत्येक वेळा आला पाहिजे. त्यांनी इथल्या लोकांना महिन्यातून 1 दिवस दिला पाहिजे. तुमचे प्रश्न काय आहेत किंवा तुमच्या अडचणी काय आहेत त्याच्यावरती काम केलं पाहिजे. इथल्या लोकांच्या संपर्कात सतत राहिलं पाहिजे. तुम्ही 5 वर्षानंतरच इकडे येणार आणि मग 5 वर्षानंतर सुद्धा त्याच गोष्टींवरती इलेक्शन लढवणार. तर त्यामुळं ही जी दऱ्याकपारीतली माणसं आहेत, मुलं आहेत, ती प्रत्येक वेळी मागच राहणार आहेत. या निवडणुकीनंतर शाहवाडीचं किंवा तुमच्या मतदारसंघाचं चित्र बदलेल असं तुम्हाला वाटतंय? 100% बदलेल असं वाटतंय. कारण यावेळी थोडा बदल अपेक्षित आहे. कारण नवीन चेहऱ्याला संधी मिळणं गरजेचं आहे. त्यांना एक वेळ आपण संधी देऊन बघूया किंवा काम करणारी माणसं आहेत, सतत उपलब्ध राहणारी माणसं आहेत. बदल झाला तर आपल्याला सुद्धा कळेल की त्यांच्याकडनं काही कामे केली जात आहेत का. त्यांच्याकडून जर चांगली कामं नाही झाली तर पुढच्या वेळी आपण त्यांना डावलून दुसऱ्यांना संधी देऊ शकतो. लोकशाही मार्गाने आपण दुसरा प्रतिनिधी निवडून देऊ शकतो. ह्या निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्याला संधी मिळायला पाहिजे. हा, मी शित्तूरवरूनचाच रहिवासी असल्यामुळं आमच्या शित्तूरवरूनमधून प्रियांका तानाजी भोसले यांना उमेदवारी मिळाली आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्तेच आहे आणि एक भावनिक गावचे उमेदवार असल्यामुळे भावनिक मुद्दा आहेत. पण त्यांचे पती तानाजी भोसले यांचा सरपंचकीच्या काळातला किंवा आत्ताच्या काळातला कामाचा वेग चांगला आहे. त्यामुळे या नवीन चेहऱ्याला संधी मिळाली तर इथून पुढे कामाचा वेग आहे तसं चालू राहील आणि आम्हाला आशा आहे की गावच्या विकासात त्यांची भर राहील. ह्या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी म्हणजे गावासाठी किंवा मतदारसंघासाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता? आता जे आपले आमदार विनयरावजी कोरे सावकर साहेब यांच्या माध्यमातून किंवा सर्जेराव दादा पेरडकर यांच्या माध्यमातून जी विकास कामं चालू आहेत ती सगळी जनसुराज्य पक्षातर्फे चालू आहेत आणि हाच आमच्यासाठी विकासाचा म्हणजे मुद्दा ह्या निवडणुकीला आम्हाला विजयासाठी उत्कृष्ट असा ठरू शकतो. या तालुक्यामध्ये म्हणजे सगळ्यात जास्त मोठा प्रश्न कुठला असेल तर तो बेरोजगारीचा आहे. तो थांबविण्यासाठी आपल्याकडनं म्हणजे आपल्या उमेदवारांच्याकडनं किंवा त्यांच्या आराखड्यात काय महत्त्वाच्या गोष्टी? आता काय आहे, सावकर साहेबांनी MIDC म्हणजे आश्वासन दिलेलं आहे आणि त्या संदर्भात काम पण चालू आहे. त्या संदर्भात काम चालू असल्यामुळे त्याच्या अंतर्गतच आमचे उमेदवार इलेक्शन लढवत असल्यामुळे त्यांच्या बरोबरीने राहून हे काम होणार. ह्यावेळी ह्या भागामध्ये स्थानिकचा उमेदवार पंचायत समितीसाठी दिलेला आहे. काय परिस्थिती आहे, काय सांग? मी सर्व मतदारांना विनंती करतो की मी जास्तीत जास्त आपल्या उमेदवाराला मताधिक्यानं निवडून द्यावी ही माझी विनंती राहील. एक महिला म्हणून या मतदारसंघामध्ये तुम्हाला काय बदल होणं अपेक्षित? मला एवढंच म्हणावंसं वाटतं की जे कोणी आता पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद जे कोणी निवडून येईल त्यांच्यासाठी आमच्या उखूळ गावामध्ये ग्रामीण भागामध्ये एवढ्या तक्रारी चालू आहेत की महिलांसाठी आजारी असतील किंवा आरोग्याच्या काही तक्रारी असतील त्यांच्यासाठी दळणवळणाच्या सुविधा केल्या पाहिजेत. कारण कोणी आजारी असेल अचानक काही लोक ग्रामीण भागातली लोक बाहेर असल्यामुळे त्यांना आणणं जाणं खूप हे ठरतं. त्यामुळे त्यांना दळणवळणाच्या सुविधा केल्या पाहिजेत. त्याचबरोबर आता आमच्या विद्यार्थिनी असतील त्या खूप लांब शिक्षणासाठी खूप लांब जातात. त्यांना एक सबलीकरण म्हणजे त्यांच्या सुरक्षितेसाठी एक प्रशिक्षण होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी कोणता महत्त्वाचा विषय?
सध्या बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा आणि मूळ विषय जो ग्रामीण भागातली ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या हे निवडणुका ह्या ग्रामीण भागाच्या सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणून मानल्या जातात. आज सगळ्यात महत्त्वाचा विषय आमच्या ह्या ग्रामीण भागामध्ये हा आहे की जे इथलं मायग्रेशन आहे, व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं इथं शिक्षित झालेला 10वी असेल 12वी करून मुलं मुंबईसारख्या शहरांमध्ये विस्थापित होत आहेत. त्या मुलांना इथं ग्रामीण भागामध्येच रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे. आज बघायला गेलं तर गावोच्या गावं ओस पडत चालले आहेत, वाड्या वस्त्या ओस पडत चाललेल्या आहेत आणि असं होत असताना इथं राहणाऱ्या त्यांच्या आईवडिलांना आता आणखी एक मोठं भय आमच्या माणसांच्या मनामध्ये निर्माण झालेत की मुलं आमची शहरामध्ये आहेत आणि आईवडील शेतामध्ये काम करतात, पण ती पण सुरक्षित नाही आहेत. वन विभागाचा किंवा वन्यजीवांचा एवढा मोठा त्रास ह्या भागाला आता सतावत आहे. या संदर्भात ग्रामीण भागाच्या जे काही नेतृत्व करणारे आमचे उमेदवार असतील किंवा नेते मंडळी असतील, या सगळ्यांनी वन विभागाच्या प्रश्नाकडं लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर ती इथल्या मुलांना स्थानिक भागामध्येच रोजगाराची संधी उपलब्ध झाली याकडं देखील लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून होणारं मायग्रेशन थांबेल आणि त्याचबरोबर ती इथला वन्यजीवाचा प्रश्न मिटला, इथं शेतीमध्येच उत्पन्नामधूनच त्यांचं घर कुटुंब चालू शकेल. या निवडणुकीनंतर शावाडी बदलताना दिसेल का? काय वाटतं? ज्या पद्धतीनं कामाचा आढावा बघायला गेलं काही वर्षांमध्ये रस्त्याचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, मधल्या काही आता इलेक्शन मला वाटतं की एक 6-7 वर्षानंतर होत आहे आणि या भागामध्ये आता जर आपल्याला विकास हवा असेल, अपेक्षित असेल, तर योग्य आणि सक्षम उमेदवाराच्या पाठीशी ग्रामीण भागातील जनतेनं उभं राहणं काळाची गरज बनलेली आहे. आणि जर आपल्याला रस्त्याच्या म्हणजे रस्ता असतील, नाल्या असतील किंवा एकूणच इथल्या भागाचा विकास अपेक्षित असेल, तर मूलभूत प्रश्न जो सोडवेल त्या माणसाच्या पाठीमागं, त्या उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहणं आजची गरज बनलेली आहे, असं मला वाटतं. या निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. ऑफकोर्स नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे. जसे की आता करंट उमेदवार आहेत ते नवीन चेहरे उपस्थित आहेत आणि सहसा म्हणायचं गेलं तर आपण दुर्गम भागात असल्यामुळे भरपूर काही गोष्टी विकसित नसल्यामुळे आता जर ह्या 5-6 वर्षाचा जर कालावधी बघता ज्या गोष्टी विकसित होत आहेत, रस्त्यांचे म्हणा, पाण्याच्या सोयी म्हणा किंवा इलेक्ट्रिशियनच्या सगळ्या सोयी म्हणा किंवा बरेचशा मुद्दे आहेत ते त्यामधून आपल्या गावाला तो विकसित एक भाग म्हणून एक ओळखला जातो आणि तो एक परिवर्तनाचा घटक म्हणून आपल्या इथं तो एक राबवला गेला जातोय. त्यामुळं जो विकास करतोय, ज्याच्याकडून एक प्रचंड अमाऊंटमध्ये निधी येतोय, जो की एक 10 वर्षापूर्वीचं जे गाव होतं आणि त्यामध्ये 10 वर्षानंतरचा झालेला बदल आपल्याला दिसतोय, तर त्या उमेदवाराला आपण 100% आपण बिना विचार करता, संकुचित बुद्धी न करता, गटातटाचा विचार न करता आपण त्यांना मतदान केलं पाहिजे. गेल्या 5 वर्षामध्ये तुमच्या भागामध्ये खरोखर विकास झालाय का? काय सांग? आमच्या भागामध्ये या 10 वर्षात अजिबात विकास झालेला नाही. पूर्वी सत्यजित आबांच्या माध्यमातून ज्यावेळी त्यांना 2 वेळा संधी मिळाली त्यावेळी आमच्या अंबाईवाड्यावर रस्ता, लाईट, पाणी, तुमचे प्लॉट वाटप, उकळू गावातले हे जे रस्ते, तुम्हाला गटर सगळे ते आमच्या कालावधीतच झालेत. ह्या 10 वर्षात काय झालं? 10 वर्षात फक्त उलटी गंगा व्हायला लागली. फक्त सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर इलेक्शन गेलं. जो चांगला कार्यकर्ता आहे त्याला लढण्याची इच्छा असून तो लढू शकत नाही, कारण जे पैशाचे जे हे वापर सुरू झाला आहे ते लोकशाही संपवण्याचं हे आहे. आणि आत्ता तर अक्षरशः 15 वर्ष जे आता प्रतिनिधी आहेत आपले विरोधक, त्यांनी जे इथं प्रतिनिधित्व केलं त्यांनी एखादा केलेल्या गावातला विकास दाखवावा. फक्त इलेक्शन आलं की स्वतःच्या मशनी आहेत आणायचं, चिरफाड करायची आणि निघून जायचं. ह्याच्या व्यतिरिक्त काहीही विकास झालेला नाही 5 वर्षात. ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला बदल होणं अपेक्षित आहे का? 100% बदल होणार. जनतेच्या मनातही ते आहे. इतकी इलेक्शन आता 30 वर्षात बघितले आम्ही, पण जनतेच्या मनातला जे उत्स्फूर्तपणा आहे किंवा जी माणसं बोलवून आमच्या जवळ येत नव्हती, ती माणसं स्वतःहून आमच्याकडे येऊन उत्स्फूर्तपणे सांगतात की आम्ही दोन्ही सीटा, विजयरावदादा आणि भीमरावदादा ह्या दोघांच्याही सीटा निवडून आणणार. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी काय काम करणं अपेक्षित आहे? जरी आमचे निवडून आले तर जे सर्वसामान्य जनतेची वैयक्तिक स्वरूपाची कामं असतील, सार्वजनिक असतील, रस्ते, पाणी किंवा विद्युत हे जे कामं ही त्यांनी केलीच पाहिजे. त्याचवेळी तालुक्याला कुठेतरी चांगलं वळण लागेल आणि हे जे पैशाच्या जोरावर चाललेलं राजकारण थांबवायचं असेल तर विकास करणं गरजेचं आहे. तुम्ही मतदान करून आलाय, तर त्याबद्दल तुमच्या मनामध्ये म्हणजे मनात तुम्हाला काय वाटतंय? समाधान का अजूनही शंका वाटते? लोकांच्या मनात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की काहीतरी इथं नवं घडलं पाहिजे.
एकाच ठिकाणी कायमचं मतदान 10-10, 15-15, 20-20 वर्ष करून लोकांच्या कुठल्याही अडीअडचणी सुटलेल्या नाहीत आणि लोकांचे कायमचे प्रश्न वैयक्तिक आहेत त्या पातळीवर आहेत. रस्ता, नाला, गटार किंवा आणि काय केलं म्हणजे तो विकास झाला नाही. लोकांचे फार मोठे अपेक्षित आहेत. जंगल वारेमाप वाढले, मनुष्य वस्तीत शिरतात, मनुष्यहानी होती ह्या लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे. आणि पहिल्यांदा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न हा प्राण्यांचा आहे. शेतं सगळी वसाड पडलीत, ओस पडली, सगळी लोक मुंबईला जाऊन रोजगार करायला लागले. इथं उद्योगधंदा उभं केलं पाहिजे, हाताला नोकऱ्या मिळायला पाहिजे आणि लोकांच्या मनातला प्रश्न सोडवणारा असा लोकनेता इथं पाहिजे. म्हणून यंदा परिवर्तन आहे. तर हे होतं शहावाडी तालुक्यातलं म्हणजे शित्तूरवारून जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातलं जनमत. खरं तर आज मतदान आहे, पण बदल होणार का हे येणारा काळच ठरवेल.